आज आहे आमचा बॅक टू स्कूल डे चेरीच्या स्कूलमध्ये. सो सगळ्या पॅरेंट्सना असं रेडी होऊन यायला सांगितलंय आणि आपली मुलं जे काही करतात तिथे 2 तास ते पॅरेंट्सला पण एक्सपिरियन्स करता येणार आहे अशी कन्सेप्ट आहे. सो लेट्स सी काय काय होतंय. सो डॅडी लोकांना चेकचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालायला सांगितली आहे आणि आयांना सगळ्यांना अशा 2 वेळा व्हाईट रिबन, ओढणीवाला ड्रेस, ऑफकोर्स असा ड्रेस कोड आहे. जच घ्यायला पाहिजे. आणि उमेशला खूप हसायला येतंय की हे काय करतोय वेड्यासारखं. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Santa Claus is coming to town. शाळेत कारमधून चाललेत स्टुडंट. व्हेरी रिच स्टुडंट्स. हॅलो. प्राण्यांच्या स्टेशन्स घेऊन जाते. प्लकार्ड्स आहेत प्रत्येक ह्याचे. आणि दित्या, वेदांश, अद्विक, प्रणम्या, मनस्वी सगळेजण ही झू बघायला गेले. भरपूर हिरवीगार झू आहे, भरपूर पक्षी प्राणी आहे आणि मासे पण असणारी छान झू आहे. सगळ्यांची आवडते साठींच्या अद्विकांची आवडते डायनोसॉर आहे, प्रणम्याचे मोर आहे, सगळ्यांना बसून सगळ्यांनी फुलं यावं. खूप आवडला, खूप आवडला. नाईस ड्रॉइंग, नाईस व्हेरी नाईस. ओके. सो डॅडी, गिव्ह मी अ बाईट. जे टीचर्सनी विचारलं होतं आतमध्ये ते इथे सांगायचं आहे. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? काय गुड. नाही, थोडं लाऊड बोलायला सांगितलंय. आपण क्लासरूममध्ये किती जोरात बोलत होतो. सांगा तर मला. ठीक आहे. बरं, आवडली काही कन्सेप्ट स्कूलची? बॅक टू स्कूल डे काय आवडलं जास्त? ड्रॉइंग. कुठलं ड्रॉइंग? आपण केलं. ग्रुप ॲक्टिव्हिटी. ओके. सो इथे एका शब्दातच उत्तरं मिळणार आहे बहुतेक. एका वाक्यात तरी उत्तरं मिळतील. गाडी चालवताना. आणि गाणी कशी बोलून घेतली त्यांनी त्या इन्स्ट्रुमेंटवर. छान होती. आणि काय होतं बरं अजून? हां, फूड कसं होतं? नाश्ता छान होता ना? क्वालिटी चांगली होती, टेस्ट पण छान होती. सो आता घरी आलो आहे आणि मला फक्त जस्ट सांगायचं आहे की काय काय आज झालं, काय काय ॲक्टिव्हिटीज होत्या. आमच्यासाठी पण नवीनच आहे हे. म्हणजे स्कूलमध्ये असं पॅरेंट्ससाठी काय ॲक्टिव्हिटी होत असेल असं मला माहीत नव्हतं ऑनेस्टली. पण ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी होती आमच्यासाठी. बॅक टू स्कूल डेज थीम होती आणि आपली मुलं तिथे त्यांचा वेळ जो 2 तास 2.5 तासाचा वेळ आहे तो कसा घालवतात हे आपण पण एक्सपिरियन्स करायला पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टींचा अंदाज यायला पाहिजे. ह्यासाठी ही ॲक्टिव्हिटी ठेवली होती स्कूलतर्फे. सो सगळ्यात सुरुवातीला तिथे जी मुलं प्रार्थना म्हणतात, प्रारंभी विनंती करू गणपती किंवा अजून काय असते ती प्रार्थना घेण्यात आली. नंतर थोडेफार स्ट्रेचिंग आणि व्यायाम प्रकार घेण्यात आले बाहेरच्या स्पेसमध्ये. मग सगळ्या पॅरेंट्सला आपापल्या स्टुडंट्सच्या क्लासरूममध्ये
पाठवण्यात आलं. जसं वेगवेगळ्या फुलांची नावं दिलेली आहेत म्हणजे क्लासला. सो तिथे मुलं जशी बसतात, जसे आता नर्सरीला आहे चेरी, तर ह्यांना बेंचेस नाही आहेत कारण ह्यांना खाली बसून काही ॲक्टिव्हिटीज करायला लागतात. सो त्यांना मॅट आणि टेबल आहेत असे, जे खाली बसून त्यांना करता येईल. सो आम्हाला पण जसं मुलं करतात ते सगळं आम्हाला करायला लावलं. जसं की मॅट घ्यायची, आपापल्या जागेवर जाऊन बसायचं, आणि नंतर थोड्या वेळाने मग टीचर्स आले. त्यांनी सिंगिंगच्या ज्या म्युझिक टीचर ज्या आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी घेतली. काही गाणी इन्स्ट्रुमेंटसोबत घेतली जी मुलांना आत्ता नवीन इंट्रोड्यूस करत आहे स्कूल. सो म्युझिक इन्स्ट्रुमेंटसोबत काही गाणी घेतली, आम्हाला म्हणायला लावली, आणि म्हणजे खरंच शाळेत गेल्यासारखंच वाटत होतं. टीचरसुद्धा आमच्याशी टीचर असल्यासारखंच ट्रीट करत होत्या आम्हाला, जसं की आम्ही स्टुडंट्स आहोत. आणि प्रेझेंटी घेतली सगळ्यात पहिले तर, ही गाणी घेतली, आणि त्यानंतर आम्हाला पेरेंट्सचे 3-4 ग्रुप करून पॅरेंट्सचे ग्रुप ॲक्टिव्हिटी घेतली. सो त्याच्यात एक 15 मिनिटाचा टाईम दिला होता. एक मोठी शीट दिली होती, आणि एका बाउलमधून आपल्याला चिट्स उचलायच्या होत्या, आणि जो काही टॉपिक येईल ते आपल्याला त्या पेपरवर रिप्रेझेंट करायचं होतं. सो आम्हाला सर्कस और फनफेअर असा टॉपिक आलेला. आम्ही सर्कस चूज केलं, आणि आमच्या परीने 15 मिनिटात जे काही ट्राय करता येईल ते ट्राय केलं. त्याचा फोटो मी आता दाखवेनच तुम्हाला. आणि ती ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्हाला मुलांनी काहीतरी केल्या होत्या ॲक्टिव्हिटीज, ते आम्हाला दाखवण्यात आल्या. बऱ्याचशे ज्या ॲक्टिव्हिटी मुलं करतात ती घरी पाठवून देतात. सेम. आणि अजून कुठलं गाणं घेतलं? ते पावसाचं गाणं कुठलं गं? पावसा पावसा येशील का, है ना? आणि ना हे बघ, हे चेरीनी बनवले, आम्हाला आज दिलं, म्हणजे त्यांच्याकडून पॅरेंट्सला गिफ्ट असं. हे बघ, हे चेरीचे हात आहेत, प्रणम्याचे हात आहेत, है ना? हे तुझे हात आहेत ना? हे असे त्यांचे हँड प्रिंट्स केले, त्यांना डॉट डॉट करायला लावलं, आणि हे प्रत्येकाचं त्याच्या हाताच्या शेपचं, हे बघ असं असं बटरफ्लाय. किती छान बनवलं तू. कधी बनवलं होतं? मला सांगितलं टीचरनी प्रणम्याने काय काय बनवलंय. मला गिफ्ट दिलं टीचरने. अजून काय दिलं सांगू? आम्हाला खायला पण दिला आज मेदू वडा आणि सांबार. तर तुम्ही बसायच्या आधी ती मॅट घेऊन बसता का, आणि खाल्ल्यावर डिश नेऊन ठेवता? डिश वाटी तुमचं तुम्ही ठेवता? आम्हाला पण तसंच सांगितलं. आणि अजून सांगू, आम्हाला पॅरेंट्ससाठी रिपोर्ट कार्ड आहे. पॅरेंट्सचं रिपोर्ट कार्ड आहे, आणि आम्ही खूप छान ॲक्टिव्हिटी केली ना काय काय, त्यासाठी आम्हाला दिलंय यू डिड इट. बघ सगळं लिहिलंय. हे बघ, आणि टीचरनी डॅडींना लिहिले ब्राईट आणि मम्माला लिहिले टॅलेंटेड. आम्ही खूप छान ॲक्टिव्हिटी केली ना, म्हणून आम्हाला दिले. पण A+ दिला ग्रेड. खरंच पॅरेंट्सला दिलं. आणि अजून सांगू, येताना आम्हाला काय सांगितलं? ते हे गाणं लावलं तुझ्या ऑफिसचं. कुठलं गाणं काही ते लावतात का? आम्हाला लावलं होतं ते आज. आणि सांगू, हे बघ, हे मम्माला हे दिलं, हेड क्राऊन दिलं, हेड क्राऊन. हे बघ, मला एलिफंट मिळाला, रॅन्डम देत होते म्हणजे, आणि डॅडींना ते मिळालं. लावू तुला? ये. म्याव कशी करते? इकडे 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 थांब, तुला दाखवायचं मला काय काय. हँड वॉश करायला गेलो तेव्हा इकडे इकडे हे मला खूप आवडलं. मग इतकं सुंदर केलंस ना तू. हे बघ ना किती छान आहे, मस्त आहे ना. त्यांच्या मुलांच्या हाताचं बनवलंय. तू डॉट डॉट केलंस. आणि तुम्ही प्रार्थना पण बोलता का जेवायच्या आधी? कवळ घेता पण बोलता जेवायच्या आधी? तू म्याव झाली का आता? चालेल, मी करते. डॅडी आले. हे तू बनवलंयस? आवडलं मला. तुझी स्कूल छान आहे बाळा. तुझी स्कूल छान आहे बाबा. हो, त्यांनी फसवलं आम्हाला. हे बघ,
ते असतं ना इथे. सो पहिल्या दिवशी काय सांगितलं, बॅगेवर एक ड्रॉइंग काढून द्यायचं आणि हे ड्रॉइंग दिलं नाहीये. आणि मग त्यांनी काय केलं, आम्ही हँडवॉश करायला गेलो ना, हे काढलं बाहेर आणि हे आत टाकलं. ते मग आम्हाला सांगितलं की गर्ल्स आता तुमच्या बॅगा घेऊन बसा खायला. आणि मग सगळे शोधायला लागले की माझी ही बॅग नाहीये, माझी ही बॅग नाहीये. सो त्यांचा सांगण्याचा हेतू होता की तुम्ही जर टॅग तुमचं निघालं तर बॅग कशी ओळखणार मुलं, मुलांना तर वाचता येत नाहीये, काही नाही. मग ह्याच्यासाठी ड्रॉइंग काढायला सांगितलं बॅगेवर. छान. पण इथे तू पेनाने गिरगटवलंस ना, त्यावरून मला कळलं तुझी बॅग आहे. आणि हे दिलं आम्हाला गेला बॅच, माझा हा आणि डॅडीचा हा. खूप काय काय होतं ऍक्टिव्हिटीज. गाडी वगैरे इतकी छान बनवली आहे. सो प्रत्येक पॅरेंट्सला त्यांच्या मुलांनी एक ॲक्टिव्हिटी केलेली, ती म्हणजे ही. इतकं सुंदर हे बटरफ्लाय तयार केलं आहे ना मुलांनी. ते त्यांच्या पॅरेंट्सला ॲज अ गिफ्ट म्हणून देण्यात आलं, की त्यांच्या मुलांकडून त्यांच्या पॅरेंट्ससाठी हे गिफ्ट आहे जे मुलांनी शाळेत केलेलं आहे. तर हे चेरीचे हात आहेत, हाताचे कटआउट्स घेतलेले आहेत. त्याला हे जे डॉट डॉट दिसत आहेत ते पण तिलाच करायला लावलेत. आणि असं छान असं बटरफ्लाय करायला लावलं. असं प्रत्येक पॅरेंट्सला त्यांच्या मुलांचे हाताचे कटआउट्सचं बनवलेलं बटरफ्लाय दिलं, घरी घेऊन जायला दिलं. त्यानंतर आम्हाला जी काही आम्ही ॲक्टिव्हिटी केली, गाणी म्हणालो, त्याचा एक रिपोर्ट कार्ड देण्यात आला पॅरेंट्सला. सो असा हा रिपोर्ट कार्ड आहे. ह्याच्यात लिहिलं यू डिड इट. आणि आतमध्ये थोडे डिटेल्स आहेत शाळेचे ह्या आतल्या साईडला, सो ते मी नाही दाखवू शकत. सो त्याच्यात फादर्स नेम, मदर्स नेम, नंतर फादर्सबद्दलचे टिक मार्क्स दिले आहेत. म्हणजे फादर्स चीअरफुल आहेत का, फ्रेंडली आहेत का. सेम मदर्स म्हणजे आय कम्युनिकेट विथ टीचर्स तर येस, आय कम्युनिकेट विथ अदर पॅरेंट्स तर येस. किंवा पर्सनल पण फीडबॅक देण्यात आला ह्याच्यात, की पॅरेंट्स म्हणजे फादर आणि मदर कॉन्फिडेंट आहेत का, एफिशियंट आहेत का, क्रिएटिव्ह आहेत का. सो आणि त्याला आम्हाला ए पॉझिटिव्ह ग्रेड देण्यात आलेला आहे. खूप फनी आणि खूप छान आहे. ए थांबा जरा एक मिनटं. सो डॅडीनं ब्राईट असा मार्क दिलेला आहे आणि मला टॅलेंटेड असा मार्क दिलेला आहे ह्याच्यात. आणि येस, ए पॉझिटिव्ह ग्रेड. आणि आय एम शुअर मी हे नक्की लॅमिनेट करून ठेवणार आहे. हा चेरीच्या पहिल्या स्कूलमधला म्हणजे स्कूल स्टार्ट झाली आहे चेरीची, आणि हा इतकं वंडरफुल एक्सपिरियन्स आम्हाला ॲज अ पॅरेंट म्हणून घेता आला. त्याची आठवण म्हणून मी हे रिपोर्ट कार्ड लॅमिनेट करून ठेवणार. चेरी पण येऊन बसले, तिला पण सांगायचं आहे की ती काय काय करते ते. तर मी काय सांगत होते, हां तुम्ही हँडवॉश करायला तुम्हाला छोटे छोटे बेसिन आहेत ना खाली तुमच्या हाईटचे, है ना. आणि आल्यावर काय करते तू, सगळं फिनिश करतेस का. आम्हाला टीचरने सगळं फिनिश करायला लावलं, माहितीये का. सो हे हेड क्राऊन डॅडींना मिळालेलं आणि मला हत्तीवालं मिळालं. हे लास्टला आम्हाला हे घेऊन एक वॉक करायचा होता. गाणं प्ले केलं होतं स्पीकरवरती सगळ्याच पॅरेंट्सला. आणि मग आपापली डिश पण नेऊन ठेवते, स्पून, वाटी जे काय आहे ते सगळं नेऊन ठेवता का तुम्ही. सांग ना. मी विचारलंय सगळं टीचरला तू काय काय करते ते, आणि मला सगळं करायला लावलं टीचरनी जे तू करते ते. मी आणि डॅडींनी खूप मजा केली, आम्ही खूप हसलो. कारण की आम्हाला लहान होऊन खूप छान वाटत होतं. चेरी सारखं बनायला खूप छान वाटत होतं. सो व्हिडिओ ॲक्च्युली सगळं आमच्या आठवणींसाठी मी बनवतेय. हे सगळं मी सांगतेय कारण की थोड्या वर्षानंतर चेरी पण जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला पण काही गोष्टी बघून खूप छान वाटेल. सो हाच एक उद्देश म्हणून आज छोटासा व्लॉग केला आज. सो आजकाल मी अशा गोष्टीच रेकॉर्ड करते की ज्या मला नंतर बघून खूप छान वाटेल किंवा चेरीच्या पण लक्षात राहील. आम्हाला त्या आठवून आणि बघून खूप हसू येईल किंवा छान फील होईल. सो हाच एक उद्देश आहे. थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. सो असंच भेटूया छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेत राहा. बाय बाय. आपण आज असं करूया. बाय.